नाशिक पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी आणि पाण्याचे प्रदूषण रोखण्यासाठी जिजाई युवा फाउंडेशनने एक आगळीवेगळी संकल्पना राबवली आहे। फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद देवराम पालवे व संचालिका मनीषा प्रमोद पालवे यांच्या पुढाकारातून गेल्या 8 वर्षांपासून देव द्या देवपण घ्या या युक्तीने गणेश विसर्जनासाठी कृत्रिम तलाव, मूर्ती संकलन केंद्र आणि निर्माल्य संकलन कलश यांची व्यवस्था करण्यात आली। प्रभाग क्रमांक 6 मधील मखमालाबाद गाव व संपूर्ण कॉलनी परिसर तसेच मखमालाबाद नाका, रामवाडी, हनुमानवाडी येथील नागरिकांनी या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। पंचवटी परिसरात विसर्जनाच्या दिवशी भाविकांकडून सर्वात जास्त 8779 गणेश मूर्ती संकलित करण्यात आल्या। यासोबतच नागरिकांनी निर्माल्य इतरत्र न टाकता निर्माल्य कलशातच टाकले। देव द्या देवपण घ्या या उपक्रमाबाबत भाविकांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। माझं नाव शांताराम त्र्यंबक तोटे, मी शिंदेनगर कॉलनीतील सैजल एव्हेन्यू या अपार्टमेंट मध्ये राहतो। आज या ठिकाणी जो उपक्रम राबवला आहे गणेश मूर्तीचा कृत्रिम तलावामध्ये विसर्जन, हा खूप सामाजिक उपक्रम आहे। याच्यातून कुठल्या गणेश मूर्तींची विटंबना होत नाही किंवा नदी पात्रात फेकून देण्याची वेळ येत नाही आणि नदीचं प्रमोशन पण रोखलं जातं। त्यातून गणेश प्रमोदजी पालवे यांनी जो हा उपक्रम राबवला आहे तो खूपच सामाजिक उपक्रम आहे आणि सगळ्या लोकांनी याचा आदर्श घेऊन या ठिकाणी मूर्तीदान केलं पाहिजे। आणि त्यांनी मूर्तीदान केल्यामुळे आम्हाला एक तुळशीचं रोपटं बी त्यांनी एक गिफ्ट म्हणून दिलं आहे आणि एक पर्यावरणपूरक पिशवी पण दिली आहे, तर ज्यांनी याच्यातून समाजामध्ये चांगला संदेश निर्माण होईल। धन्यवाद। नमस्कार, आमच्या इथले प्रमोद पालवे हे गेले 7-8 वर्षापासून गणेश विसर्जनाचा कार्यक्रम करता इथे। तर ते का करतात तर आपल्या इथे प्रदूषण होऊ नये, नद्यांमध्ये जे गणपती विसर्जन केले जाते त्या मूर्त्या तशाच पडलेल्या असतात, त्याची काही विल्हेवाट होत नाही। या प्रकारे ते इथं संकलन करतात, त्या प्रकारे मूर्त्यांची व्यवस्थित विल्हेवाट लावली जाते आणि गणपती विसर्जन चांगल्या प्रकारे होते। ते त्यांचे मनापूर्वक आभार। त्या प्रभागात प्रमोद भाऊ पालवे हे गेल्या 8 ते 9 वर्षापासून गणपतीची संकल्पना त्यांनी राबवलेली आहे। प्रदूषण मुक्त नाशिक करण्याचं त्यांच्या प्रभागासाठी काम केलेलं आहे आणि ह्यामुळे आमच्या सारख्या मंडळाला खूप फायदा होतो का जेणेकरून आमचा त्रास वाचतो आणि मूर्ती संकलन करून ते पूर्ण गाडीमध्ये देऊन सुरक्षित पोहोचवतात। त्याच्यामुळे आमची खूप मोठी काळजी मिटलेली आहे। कोरोना काळापासून एक धडाडीचा कार्यकर्ता प्रमोद पालवे साहेब आमच्या विभागात प्रत्येकाने हात मारल्यानंतर उभा राहणारा माणूस आहे, त्यामुळे आम्हाला त्यांचा खूप खूप अभिमान आहे। संकलित निर्माल्याचे जिजाई युवा फाउंडेशन मार्फत संकलन करून घनकचरा प्रकल्पावर प्रक्रियेसाठी पाठवण्यात आले। या शास्त्रोक्त विल्हेवाटीमुळे नदी, विहीर यांमध्ये निर्माल्य न जाता जलप्रदूषण रोखण्यास मोठी मदत झाली। यावेळी जिजाई युवा फाउंडेशन मार्फत भाविकांना तुळशीचे रोप व कापडी पिशवी वाटप करण्यात आली। तसेच पर्यावरण समतोल राखण्यासाठी प्लास्टिक ऐवजी कापडी पिशवीचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले। जिजाई युवा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रमोद देवराम पालवे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या। देव द्या देवपण घ्या या संकल्पनेतून गेले 7 ते 8 वर्षापासून प्रभाग क्रमांक 6 मखमालाबाद या विभागामध्ये आम्ही मूर्ती संकलनाचं काम करीत आहे। तरी सालाबाद प्रमाणे यावर्षीही आम्हाला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे। तसेच नद्या नाले प्रदूषित होऊ नये, तसेच पाटावरती वगैरे इतर ठिकाणी गणपती बाप्पाचं विसर्जन त्या मूर्ती उघड्या असतात त्या दिसू नये त्यासाठी आम्ही विधिवत पूजा करून महापालिकेमध्ये या मूर्ती आम्ही संकलित करत असतो। तरी प्रभागातील नागरिकांनी आम्हाला या उपक्रमाला प्रतिसाद दिल्याबद्दल यावर्षी आम्ही त्यांना प्लास्टिकच्या पिशव्या वापर न करता कापडी पिशवी वापरावा या संदेशासाठी यावर्षी आम्ही 10,000 कापडी पिशव्यांचं वाटप प्रभागातील नागरिकांना केलेलं आहे। तरी मी आपल्या माध्यमातून प्रभागातील सर्व नागरिकांना सांगतो प्लास्टिकचा वापर आपण हा कमीत कमी केला पाहिजे, जेणेकरून पर्यावरणाला आपली हानी पोहोचणार नाही याची नागरिकांनी काळजी घ्यावी। तसेच मी गामनेमाळा असेल ते महादेव कॉलनी, हनुमानवाडी, क्रांतीनगर, मखमालाबाद परिसर सर्व विभागातील नागरिकांनी आज आमच्याकडे भेट दिली, त्याबद्दल मी त्यांची सर्वांचे आभारी आहे। यापुढेही ते आम्हाला अशीच मदत करतील, आशीर्वाद देतील। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।
यावेळी संजू आबा पिंगळे, श्याम काकड, प्रदीप पिंगळे, विजय शिरसाट, नाना डांबळे, महेश मानकर, स्वप्नील मानकर, उमाकांत काकड, नितीन काकड, गणेश फडोळ, बापू फडोळ, सचिन पिंगळे, गणेश फडोळ, बापू फडोळ, प्रसाद काकड, गणेश घुगे, अथर्व घुगे, आकाश गवारे, सुहिल पटेल, अली खान, दर्शन पिंगळे, मखमलाबाद परिसरातील भाविक व जिजाई युवा फाउंडेशनचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जागर महाराष्ट्र न्यूज साठी अविनाश शिरसाट, नाशिक.